पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. त्याच्यामध्ये आपण काय बघतोय, एलिमेंट. एलिमेंट कुणाला म्हणतो बेटा आपण, असा पार्ट, मॅटरचा असा पार्ट जो कशाने बनलेला आहे, एकच कॉन्स्टिट्युएंटनी बनलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंट. एलिमेंटचा छोटासा पार्टला काय म्हणलो होतो आपण बेटा, ऍटम. ऍटम कशाने बनलेला आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन. ऍटम इज मेड अप ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. प्रोटॉनवर चार्ज, न्यूट्रॉन नो चार्ज, न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो. इलेक्ट्रॉन, जर ऍटमचं स्ट्रक्चर बघायला गेलो बेटा, तर ऍटमच्या सेंटर पार्टला काय म्हणतो आपण, न्यूक्लियस. आणि त्या न्यूक्लियस मध्ये कोण कोण असतात, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आणि न्यूक्लियसच्या बाहेर कोण असेल बेटा, नेक्स्ट कन्सेप्ट काय बघितला होता आपण, ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर म्हणजे त्याच्यामध्ये असलेले प्रोटॉन जे कुणा एवढे असतात, त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉन. आणि ऍटॉमिक नंबर आपण बॉटमला लिहितो, एलिमेंट जो असणार आहे त्याच्या बॉटमला काय करतो, ऍटॉमिक नंबर लिहितो. म्हणजे सी असं 6 असेल तर याचा अर्थ काय बेटा, कार्बन मध्ये किती ऍटम आहेत, सर किती प्रोटॉन आहेत, इलेक्ट्रॉन 6, ऍटॉमिक नंबर 6. ऑक्सिजन 8 लिहिले तर ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 6. प्रोटॉन, सॉरी, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8, प्रोटॉन 8, इलेक्ट्रॉन 8. मास नंबर, ऍटॉमिक मास कशाला म्हणायचं बेटा, मास सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. सम कशा, ऍटॉमिक सम जो असणार आहे कोणाचा सम, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या समला काय म्हणतो आपण, ऍटॉमिक मास. आणि तो कुठे लिहितो आपण, टॉपला. सो कार्बनचा मास किती आहे बेटा, 12, ऑक्सिजनचा 16. आणि असे एलिमेंट जे आपल्याला स्टडी करायचे आहे, टिल आतापर्यंत एकूण किती एलिमेंट माहिती आहेत बेटा आपल्याला, 180. पण 18th सेंचुरीला तेवढे एलिमेंट नोंद नव्हते. मग वेगवेगळे सायंटिस्ट आली, वेगवेगळ्या सायंटिस्टने काय केलं बेटा, स्टडी केली आणि त्या हिशोबाने त्यांना जेवढे एलिमेंट होते तेवढ्याचं त्यांनी काय केलं, क्लासिफिकेशन केलं. मग आपण आधीच स्टँडर्डला आपलं क्लासिफिकेशन बघितलंय, एलिमेंटचं आपण क्लासिफिकेशन केलं बेसिक लेवलला. त्याला आपण म्हणलं होतं मेटल, आठवते, नॉन मेटल, मेटॅलॉइड. मेटल जे हार्ड आहेत, करंट कॅरी करतात, टफ आहेत, त्यांना शायनिंग आहे, सोनारिटी साऊंड प्रोड्यूस करतात, त्याला आपण मेटल म्हणतो, करंट कॅरी करतात. नॉन मेटल, ब्रिटल, कटकन तुटतात, कोळसा, चॉक, बरं आहे ना, करंट कॅरी करतील का, नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन मेटल. आणि काही जण दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतात, त्याला आपण काय म्हणलं होतं बेटा, मेटॅलॉइड. ठीक आहे, हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी केलं होतं. आता हे एकूण 118 एलिमेंट आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन स्टार्टिंगच्या लेवलला जरा टफ होतं, त्यावेळेस तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती, वेगवेगळे सायंटिस्ट आले, त्यावेळी जेवढे एलिमेंट होतं तेवढे त्यांनी काय केले बेटा, क्लासिफाय केले. आणि असे आपल्याला 4 सायंटिस्टचं काय बघायचे, स्टडी बघायची, त्यांनी जे वर्क केले हे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचं. ठीक आहे, त्यातले 2 जे आहेत ते स्मॉल स्केलमध्ये बघायचे आणि 2 जे आहेत ते लार्ज स्केलमध्ये बघायचे. त्यातलं फर्स्ट बघायचं होतं आपल्याला, बघितलं होता डोबेरियन ट्राईब. हो का, फर्स्ट कुठलं बघितलं होतं बेटा आपण, डोबेरियन ट्राईब. डोबेरियन इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. कुठला सायंटिस्ट आहे बेटा तो, जर्मन सायंटिस्ट. ठीक आहे, कुठला सायंटिस्ट आहे तो, जर्मन. काय केलं बेटा त्यांनी, त्याच्या टाइमला 18th सेंचुरीला जेवढे एलिमेंट अवेलेबल होते ते सगळे एलिमेंट घेतले आणि त्याच्या असं लक्षात आलं ते जे एलिमेंट आहेत त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या रिलेटेड आहेत. कशाच्या रिलेटेड आहेत, त्यांच्या ऍटॉमिक मास. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॉपर्टीज, कुणाच्या प्रॉपर्टीज, एलिमेंटच्या प्रॉपर्टीज. Properties of elements are related to their atomic mass. So Doberian made group of 3 elements. मग त्यांनी काय केलं बेटा, 3 एलिमेंटचा ग्रुप केलं. कुणाचा ग्रुप केला मॅडम, दोज हॅव सिमिलर प्रॉपर्टी, ज्यांच्या प्रॉपर्टी सेम आहेत अशा त्यांनी काय केलं बेटा, 3 एलिमेंटचा काय केला, ग्रुप केला. अँड अरेंज देम, त्यांना अरेंज केला. कसा अरेंज केला बेटा, इन्क्रीजिंग ऑर्डर. कसली इन्क्रीजिंग ऑर्डर, ऍटॉमिक मासची. कसा अरेंज केला बेटा त्यांना, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास. So first point, Doberian state that, shows that, proves that properties of element are related to their, कशाच्या related आहेत, atomic mass. He made group of how many element, 3 element which having similar काय असणार आहेत, property, and named that triads. त्याला काय नाव दिले बेटा, triads. He arranged the element from the triads in order of their increasing energy. कसं अरेंज केलं त्याला बेटा, increasing energy. He arranged them in order of their, increasing atomic mass. ठीक आहे, कसं अरेंज केलं बेटा त्याला, increasing atomic mass. मी बी एनर्जी म्हणलं, तुम्ही बी एनर्जी. ठीक आहे, आणि त्यानंतर त्यांनी काय शो केलं बेटा, मिडल वनचा मास. बरोबर आहे, मिडल वनचा ऍटॉमिक मास हा काय बेटा, अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे, समवॉट इक्वल आहे कुणाच्या, ऍव्हरेज किंवा काय म्हणतो त्याला आपण, मीन. कुणाच्या, मीन ऑफ ऍटॉमिक मास ऑफ अदर 2 एलिमेंट.
he proved that atomic mass of middle one is approximately equal to the average or mean of atomic mass of other two elements. ठीक आहे, एवढं कोणी सांगितलं होतं? डोबेरियन. सो काय सांगितलं बघा डोबेरियन सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज काय आहेत बेटा प्रॉपर्टीज रिलेटेड कुणाच्या रिलेटेड आहेत त्या atomic mass फर्स्ट. सो ही मेड काय केलं बेटा ग्रुप केला कितींचा ग्रुप केला 3 एलिमेंट. कुणालाही घेतलं का ग्रुप मध्ये नो. कुणाला घेतला विच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. ठीक आहे अँड नेम्ड ॲज नाव ही अरेंज देम कसं अरेंज केलं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर atomic mass अँड प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह केलं बेटा atomic mass कुणाचा मिडल वनचा हा इक्वल आहे कशाच्या मीन ऑफ atomic mass ऑफ अदर. फर्स्ट वन एक्झाम्पल सोपं आहे तेवढंच करूया आपण लिथियम सोडियम पोटॅशियम. लिथियमचा मास आहे 6.9 सोडियमचा आहे 23 पोटॅशियमचा आहे 39.1. मग अरेंज करताना इन्क्रीजिंग ऑर्डर पहिला कोण येणार लिथियम मग सोडियम मग पोटॅशियम. मिडल किती आहे बेटा 23. सो 23 इज इक्वल टू काय आला पाहिजे दोघांचा मीन कसं करायचं 6.9 प्लस 39.1 डिवाइड बाय 2 आन्सर किती आलाय 20 एक्झॅक्टली आलं. ठीक आहे नेक्स्ट सायंटिस्ट कुठला बघितला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. अगेन न्यूलँड इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट विच सायंटिस्ट इंग्लिश राईट. अगेन ही ऑल्सो अरेंज त्यांनी सुद्धा काय केलं बेटा सेज प्रॉपर्टीज रिलेटेड टू देअर atomic mass. ठीक आहे त्याला सुद्धा त्यांनी सुद्धा काय म्हणलं atomic mass is related to their properties. ठीक आहे काय चेंज केला ही अरेंज मग त्यांनी काय केलं बेटा 3चा ग्रुप केला नाही त्याने 3चा ग्रुप करत बसला नाही सिंपल ही जस्ट अरेंज द एलिमेंट इन ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग atomic mass. त्याने काय करत गेला atomic mass जस जसं इन्क्रीज होतंय तसं त्याने एलिमेंटला काय करत गेला बेटा अरेंज करत गेले. आणि त्यानंतर ड्युरिंग दिस अरेंजमेंट ही शोज दॅट त्याच्या लक्षात आलं काय लक्षात आलं एव्हरी 8 एलिमेंट शो सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट ऑफ फर्स्ट वन. प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी 8th एलिमेंटची प्रॉपर्टी ही मॅच होतीये कुणाशी बेटा फर्स्टशी. अरेंजमेंट करताना त्याने एकदम स्मॉलेस्ट एलिमेंट लाइटेस्ट कुठनं स्टार्ट केला हायड्रोजन एंड कुठपर्यंत केला त्याने बेटा कोरियम. ठीक आहे आता एक्झाम्पल काय सोडियम जो आहे तो कुठला आहे बेटा 8th एलिमेंट आहे आणि त्याच्या फर्स्ट कोण आहे लिथियम आणि दोघांच्या प्रॉपर्टी कोण आहेत बेटा सिमिलर. दोघांच्या प्रॉपर्टी कशा आहेत सिमिलर. मॅग्नेशियम जो आहे तो 8th आहे आणि त्याच्या फर्स्ट कोण होता बेरिलियम आणि दोघांच्या प्रॉपर्टी कशा आहेत बेटा सिमिलर. आणि हे त्यांनी सिमिलॅरिटी कम्पेअर केली कुणासोबत कम्पेअर केली बेटा म्युझिकशी. म्युझिक शिकत असताना 7 सूर असतात ना बेटा सा रे ग म प ध नी अँड अगेन सा. सो सेम 7 सूर नंतर 8वा सूर हा परत पहिल्याशी मॅच होतो त्यामुळे 8वा एलिमेंट कुणाची प्रॉपर्टी दाखवतो बेटा फर्स्ट. सो सेम काय सांगायचं फर्स्ट पॉईंट atomic नंबर कुणाच्या रिलेटेड असणार आहे बेटा कशाच्या रिलेटेड असणार आहे त्याच्या प्रॉपर्टीज सोबत. ठीक आहे प्रॉपर्टीज आर रिलेटेड टू देअर atomic mass. मग काय केलं त्यांनी ही अरेंज कशी अरेंजमेंट केली बेटा इन्क्रीजिंग ऑर्डर कुणाच्या atomic mass. ठीक आहे स्टार्टिंग कुठनं केली लाइटेस्ट एंडिंग कुठं केली आणि ड्युरिंग अरेंजमेंट ही फाउंड काय फाउंड केलं बेटा एव्हरी 8 शोज सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट ऑफ फर्स्ट. एक एक्झाम्पल लक्षात ठेवा कुठलं एक्झाम्पल मगाच घेऊया सोडियम हा 8th आहे त्याच्या फर्स्ट कोण आहे लिथियम. दुसरा घेतला तर काय येणार मॅग्नेशियम 8th आहे फर्स्ट वन कोण आहे बेरिलियम. अजून एक एक्झाम्पल क्लोरीन 8th आहे फर्स्ट वन कुठला आहे बेटा फ्लोरीन. आणि ही सिमिलॅरिटी कम्पेअर केली कुणासोबत बेटा ऑक्टेव इन म्युझिक आणि त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो लॉ ऑफ ऑक्टेव. ठीक आहे इथं बघा त्यांनी केलेलं आहे आपले इंडियन सूर सारे गम आहे ते आता इंग्लिश वाले होते त्यांचा सूर कसा आहे बघा डो रे मा असं म्हणणं कळलं तिथं डो रे मी सो ला. ठीक आहे सोडियम बघा आता कुठलाही एलिमेंट तुम्ही घेतला तर हा सोडियम आहे हा कुणाशी मॅच करतो म्हणून सांगितलं त्यांनी बघा हाफ 1 2 3 4 5 6 7 8. मॅग्नेशियम घेतलं तर त्याच्या 8 ला कोण आहे बेरिलियम इथनं स्टार्ट 1 2 3 4 6 7 8. कळतंय का हा काय होता न्यूलँड. पण ह्या न्यूलँडच्या लॉचे काय आहेत बेटा लिमिटेशन का कारण की त्यावेळेस न्यूलँडने ज्यावेळेस स्टडी केली त्यावेळेस टोटल 56 एलिमेंट काय होते नोन होते. किती एलिमेंट नोन होते 56 आणि त्यातले न्यूलँडचे प्रॉपर्टी फॉलो करणारे कोण होते अप टू ओनली कॅल्शियम. म्हणजे 8वा पहिल्याची मॅच कुठपर्यंत झाला कॅल्शियम पर्यंत झाला नंतर कॅल्शियम नंतर स्कॅन्डियम आहे टिटॅनियम आहे व्हॅनाडियम आहे क्रोमियम ते काय 8व्याची पहिल्याची मॅच करीना. सो फर्स्ट लिमिटेशन काय सांगायचं बेटा इट इज दिस लॉ ऑफ ऑक्टेव्स न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव इज ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. हा त्याचा फर्स्ट लिमिटेशन ड्रॉबॅक. सेकंड काय सांगितलं होतं बेटा आपण हे करताना त्यांनी काय केलं बेटा बॉक्स केले ना सूरनुसार आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं काही सूरमध्ये 2-2 एलिमेंट प्लेस केले. एका सूरमध्ये किती एलिमेंट प्लेस केले 2-2 आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल कुठला बेटा कोबाल्ट अँड निकेल. आता एक सूर म्हणजे एक एलिमेंट पाहिजे ना
कारण की 8 तर फर्स्टची मॅच होतो, मग 2 8 आहेत आणि ते फर्स्टची मॅच व्हायला पाहिजे. पण हे जे 2 होते कोबाल्ट निकेल ह्यांना त्यांनी प्लेस केलं कुठल्या नोटनी 2 6, म्हणजे हा कुणाशी मॅच व्हायला पाहिजे क्लोरीन. पण कोबाल्ट निकेल हे मेटल आहेत आणि क्लोरीन हा हॅलोजन आहे, त्यांच्या प्रॉपर्टी मॅच होत नाही. मग त्याच्या प्रॉपर्टी कुणासोबत मॅच होतात कोबाल्ट निकेलच्या, तर हा मॅच होतात आयरनशी. आयरन कोण आहे मेटल आहे ना, आणि त्याला ठेवलं त्यांनी कुठल्या नोटला टी नोटला ठेवलेला आहे, आणि ह्या कोबाल्ट निकेलला कुठे ठेवलेला आहे 2 नोट. आणि हे काय त्याचं ड्रॉबॅक आहे. आणि लास्ट ड्रॉबॅक होता थर्ड ड्रॉबॅक, देर इज अ नो प्रोव्हिजन फॉर अकोमोडेशन ऑफ न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. आता आपल्याकडे किती एलिमेंट आहेत बेटा 180, ह्याच्याकडे किती आहे फक्त 56. आता नवीन एलिमेंट आला तर त्याला कुठे ठेवायचं, त्याच्यासाठी त्याच्याकडे जागा नव्हती, तसं प्रोव्हिजन सुद्धा नव्हतं. हे 3 काय आहेत बेटा लिमिटेशन कुणाचे एवढं ऐकिंग आपलं झालेलं होतं. ठीक आहे, आजचा महत्वाचा कन्सेप्ट स्टार्ट करणार आहे आपण, दॅट इज नथिंग बट मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हा कळाला तर तुम्हाला 11th 12th इझी जाईल जर घेणार असाल सायन्स साईड तर. ठीक आहे, मेंडेलिव्ह इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट, रशियन सायंटिस्ट. पिरियडिक टेबल त्यांनी त्यावेळेस फर्स्ट तुमच्या लॅबमध्ये जो टेबल आहे ना पिरियडिक टेबल, ठीक आहे, तो जो पिरियडिक टेबल आहे तसला टेबल ह्यांनी फर्स्ट तयार केला. ठीक आहे, त्याचं नाव काय आहे मेंडेलिव्ह. सो मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मग मेंडेलिव्हनी काय केलं बेटा, मेंडेलिव्हनी एलिमेंट घेतले, त्या एलिमेंटचा ऍटॉमिक मास चेक केला. काय चेक केला बेटा त्याने ऍटॉमिक मास, आणि त्यांना अरेंज केलं. ठीक आहे, एक्स वाय झेड, ठीक आहे, आणि कुठले एलिमेंट असतील सो. मेंडेलिव्हनी एलिमेंट घेतले, त्याचा ऍटॉमिक नंबर चेक केला आणि त्यांना अरेंज केलं इन ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग ऍटॉमिक मास. सेम मगाचे 2 सायंटिस्ट होते तेच. मीन्स प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू देअर atomic masses. So Mendeleev studied atomic masses of element and he arranged the element in order of their increasing order. तो त्याला increasing order ने arrange करत गेला. And during this arrangement, he observed that there is a regularity. There is a regularity in the properties of element. म्हणजे काय मॅडम, ज्यावेळेस तो एलिमेंट अरेंज करत होता, एक्झाम्पल ए बी सी डी ई एफ जी, जी हा ए शी मॅच होतोय. एका सिक्वेन्स नंतर काय होत होतं बेटा, एलिमेंट त्याच्या प्रॉपर्टी काय करत होते मॅच करत होते. आणि त्याच्यावरनं त्याने काय केला अरेंजमेंट करताना काय केला बॉक्सेस केला बेटा. ठीक आहे, असे व्हर्टिकल कॉलम केला. व्हर्टिकल कॉलम म्हणायचं ना, हे जे व्हर्टिकल कॉलम आहेत त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी ग्रुप्स. काय म्हणायचं त्याला ग्रुप्स. आणि अशा ह्या काय बेटा हॉरिझॉन्टल रोज. रोज आहे त्यांना त्यांनी नाव दिलं पिरियड्स. काय नाव दिलं त्याला त्यांनी पिरियड. सो त्यांनी अरेंज करताना काय केलं एलिमेंट, त्याला लक्षात आलं एका डेफिनेट सिक्वेन्स नंतर एलिमेंटच्या प्रॉपर्टी काय होतात बेटा रिपीट होतात. कुठल्या प्रॉपर्टी रिपीट होतात त्यांचे डेन्सिटी, फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे डेन्सिटी वजन म्हणतो आपण त्याला, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, केमिकल प्रॉपर्टी रिएक्शन ऑफ देअर ऑक्साइड, म्हणजे हायड्रोजनची रिएक्शन ऑक्सिजन सोबत कशी होती H2O. बरं आहे ना, हायड्रोजनची कशी होती H2O, ऑक्साइड त्याला आपण ऑक्साइड म्हणतो. हायड्राइड, हायड्राइड म्हणजे काय कुणासोबत रिएक्शन हायड्रोजन सोबत रिएक्शन. हायड्राइडचा अर्थ काय बेटा हायड्रोजन सोबत रिएक्शन. सो त्यांनी ट्राय केलं, त्यांनी चेक केलं, काय केलं बेटा फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्टी एका डेफिनाइट सिक्वेन्स नंतर रिपीट होत आहेत. आणि त्या हिशोबाने त्याने काय केले बेटा व्हर्टिकल काय केले कॉलम्स केले, ज्याला त्याने नाव काय दिलेलं आहे ग्रुप्स. लक्षात ठेवायचं आहे व्हॉट इज द ग्रुप. ग्रुप्स मीन्स व्हर्टिकल कॉलम्स. ठीक आहे, हॉरिझॉन्टल रोज, हॉरिझॉन्टल रोजला काय म्हणायचं आहे पिरियड्स. आणि त्याच्यामध्ये त्याने एलिमेंटला काय केलं बेटा अरेंज करून टाकलं. आणि असं केलं एक टेबल तयार झाला आणि त्याला नाव काय होतं आपण पिरियडिक टेबल. आणि हे टेबल दिल्यावर त्यांनी त्याचा लॉ मांडला. त्याने त्याचा काय लॉ केला स्टेटमेंट केलं. जसं केपलरचा लॉ होता तसं मेंडेलिव्हने काय केलं बेटा त्याचा लॉ. काय लॉ आहे त्याचा बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. लॉज काय बेटा प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक. Properties of element are periodic functions or their atomic masses. हे महत्वाची टर्म आहे, मास महत्वाचा आहे. म्हणजे काय मॅडम प्रॉपर्टी, कुणाची प्रॉपर्टी एलिमेंट. ठीक आहे, असा टेबल आहे ना बेटा, हा टेबल आहे ना, हा टेबल आहे ना. ह्या टेबलमध्ये जे एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे एलिमेंट आहेत. सो प्रॉपर्टीज कुणाचे एलिमेंटचे हे पिरियडिक आहेत. पिरियडिक म्हणजे काय ना एका डेफिनाइट इंटरवल नंतर काय होणार बेटा रिपीट होणार. पिरियडिक मोशन शिकली ना आपण, सर्क्युलर मोशन शिकली. सर्क्युलर मोशन म्हणजे काय फॅन. पिरियडिक मोशन म्हणजे काय बेटा एका डेफिनाइट इंटरवल नंतर त्याच जागी आलं तर त्याला आपण काय म्हणतो पिरियडिक मोशन. अर्थची मोशन
24 आवर नंतर डे नाईट होतं का रे आपले सेम. सो पिरियडिक म्हणजे एका डेफिनाईट इंटरव्हल नंतर रिपीट होणार. सो हे जे प्रॉपर्टीज आहेत ह्या पहिल्याची प्रॉपर्टी एका डेफिनाईट इंटरव्हल नंतर 5 नंतर काय होते रिपीट होते. परत हीच प्रॉपर्टी एका डिफिनाईट नंतर 5 नंतर परत इथं काय होणार 11 ला काय होणार रिपीट होणार. त्याला म्हणायचे पिरियड. सो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर कशाच्या ऍटॉमिक मास. जसं मास वाढतंय तसं प्रॉपर्टी सुद्धा एका इंटरव्हल नंतर काय होणार आहेत रिपीट होणार आहेत. हा लॉ कुणाचा आहे बेटा मेंडेलिव्ह. ठीक आहे. सो आपण काय बघायचं बेटा आपल्याला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल करताना त्यांनी काय केलं बेटा स्टडी केले. काय स्टडी केले प्रॉपर्टीज. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी स्टडी केल्या फिजिकल मध्ये काय येणार मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट डेन्सिटी म्हणजे हेवीनेस म्हणूया लाईटनेस हेवीनेस असं म्हणून वाटतं आता. ठीक आहे. केमिकल म्हणजे काय बेटा हायड्राइड अँड ऑक्साईड हायड्रोजनची रिॲक्शन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन. हे त्यांनी चेक केलं आणि चेक केल्यावर त्यांनी काय केलं बेटा लॉ सांगितला. काय लॉ सांगितला बघा प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मास. हे फार महत्वाचं आहे. लॉ विचारतो तुम्हाला स्टेट द लॉ ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. सो लॉ काय आहे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मास. ठीक आहे. आता त्यावेळेस त्यांनी काय म्हणून सांगितलं बेटा टेबल केलाय. त्या टेबलमध्ये व्हर्टिकल कॉलम आर कॉल्ड ॲज ग्रुप. डेफिनेशन विचारतील तुम्हाला ग्रुपची डेफिनेशन विचारतील आणि पिरियडची डेफिनेशन. सो व्हॉट इज द ग्रुप द व्हर्टिकल कॉलम इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल्स आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. द हॉरिझॉन्टल रोज इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज पिरियड. लक्षात येईल जे उभे लाईनी आहेत उभे आहेत त्याला काय म्हणायचं आहे ग्रुप. आडवे आहेत त्याला काय म्हणायचं आहे बेटा पिरियड. ठीक आहे. किती ग्रुप केले बघा त्यांनी आपल्याला लक्षात ठेवायचे डिफरन्शिएट साठी. टोटल किती ग्रुप्स आहेत 8. मेंडेलिव्हनी किती ग्रुप केलेले आहेत 8. म्हणजे मेंडेलिव्हनी 8 व्हर्टिकल कॉलम केले. किती व्हर्टिकल कॉलम केलेत बेटा 8. आणि हॉरिझॉन्टल रोज किती आहेत बघा 12. ठीक आहे. सो तुम्हाला डिफरन्शियल विचारतील मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आणि दुसरा आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. त्याच्यामध्ये डिफरन्शिएट लक्षात ठेवायचं. पहिला पॉईंट काय लिहायचं बेटा लॉचा. काय सांगायचं लॉ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचा लॉ काय आहे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ऍटॉमिक मास. हा पहिला पॉईंट झाला. सेकंड पॉईंट सांगू शकता इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल देअर आर हाऊ मेनी ग्रुप्स 8 ग्रुप्स आणि किती पिरियड्स आहेत त्याच्यामध्ये 12. ठीक आहे. आता बघा त्याने अरेंजमेंट कसं केली आहे. फर्स्ट कुणाला ठेवलं त्यांनी हायड्रोजन. परत कुणाला ठेवलंय का त्यांनी नाही. नंतर कुणाला ठेवलंय लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन. ठीक आहे. ऍज अ तुम्ही 10th स्टँडर्ड स्टुडंट मिनिमम तुम्हाला 20 तरी एलिमेंट माहित असले पाहिजे. मिनिमम किती माहित असले पाहिजे 20. निदान 14-15 पर्यंत करून ठेवा कारण की आपल्याला एखादा एलिमेंट विचारतात. ठीक आहे. मिनिमम 20 माहित असले पाहिजे. ठीक आहे. आता बघा तुम्ही जर तुमचं नीट ऑब्झर्वेशन असेल त्यानंतर बघा थर्ड मध्ये कोण कोण आहे सोडियम मॅग्नेशियम अल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर फ्लोर. ठीक आहे. आता यापुढे बघा जर तुमचं नीट ऑब्झर्वेशन असेल बेटा तर त्यांनी टेबल जो केलाय तो कुठल्या बेसिसवर केलाय बेटा ऍटॉमिक मास. आपल्या अंडरस्टँडिंग नुसार असं असायला पाहिजे का नाही. 1 नंतर कोण यायला पाहिजे 2 3 4 5 6 7 8 असं यायला पाहिजे का नाही. पण तसं आहे का बेटा म्हणजे टेबल करताना रेग्युलॅरिटी युनिफॉर्मिटी आहे का. हे बघा 1 नंतर डायरेक्ट कोण आहे बेटा 7. कितीचा डिफरन्स आला बेटा कितीचा डिफरन्स आला 6 आला का नाही. 7 नंतर कोण आहे 9 म्हणजे समवॉट कितीचा 1.5 8 आणि हे 9 2 च्या रेंज मध्ये. त्यानंतर 9 नंतर कोण आहे बेटा 11 नंतर 12. त्यानंतर इथे किती आहे इथं 2 चा आला डिफरन्स. परत इथे 2 चा आला इथं 3 चा आला. ठीक आहे. इथं किती 2.5 चा आला समजूया. इथं किती 2 चा आला इथं किती 1 चा आलेला. इथं बघा 23 नंतर 24 आहे इथं सुद्धा 1 चा आहे. 24 नंतर लगे किती बेटा 27 म्हणजे किती 3.3. इथं डायरेक्ट 28 आहे इथं सुद्धा 3 चा आहे इथं सुद्धा 3. ठीक आहे. जर नीट बघितलं तर जर त्याने ज्यावेळेस अरेंजमेंट करत होता त्यावेळेस ऍटॉमिक मास मध्ये जो काही चेंज आहे तो सेम आहे का सगळीकडे. कुठं चेंज आहे कुठं कमी आहे कुठं जास्त आहे. इथं ठीक आहे 2 3 4 पर्यंत. खाली बघा खाली इथं बघा किती आहे 33 नंतर किती आहे बेटा 37. 4 चा आहे इथं 2 चा आहे. 78 नंतर किती आहे बेटा 80. 2 आहे इथं 2 आहे इथं 2 आहे. इथं बघा 200 नंतर 204 म्हणजे 4 चा आला. 4 नंतर हे 3 चा आला इथं 8 चा आला. इथं मध्ये तर काय बसायचं पाहिजे आहे ना तिथं काय. त्यानंतर लगी 208 नंतर किती आला 31 म्हणजे की 20-25 च्या रेंज मध्ये आहे रेंज. ठीक आहे. त्यानंतर 31 टू परत किती 40. म्हणजे त्यांनी ज्यावेळेस अरेंज करत होता त्यावेळेस तिथं मास जो आहे तो युनिफॉर्मलीच वाढला आहे असं आहे का बेटा नाही. तिथं काहीही युनिफॉर्मिटी नाही. ठीक आहे. मग आपल्याला काय बघायचं बेटा त्यांनी जो टेबल केलेला आहे तो टेबल करताना त्याला काहीतरी सक्सेस भेटलेला आहे. ते सक्सेस स्टडी करायचे ऑन द हेडिंग ऑफ मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल.
मेरिट्स म्हणजे सक्सेस, बेनिफिट, त्यांची अचिव्हमेंट. आणि त्याच्यानंतर बघायचंय डिमेरिट्स, डिसएडव्हान्टेज म्हणून आपण. ठीक आहे, म्हणजे त्यांनी टेबल केला पण त्याचे काहीतरी काही आहेत, त्रुटी आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत. सो फर्स्ट पॉईंट कन्सिडर करू आपण, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. ठीक आहे, आता मेरिट्स काय आहे, कशाला म्हणायचं मेरिट म्हणजे प्लस पॉईंट. मेंडेलिव्हने टेबल करताना काय प्लस पॉईंट आहेत त्याची केलेली. फर्स्ट पॉईंट, मेंडेलिव्हने टेबल केला, कुठल्या बेसिसवर टेबल केला मग सांगितलं बेटा आपण, ऍटॉमिक मास. टेबल करताना त्यांनी ऍज इट इज एलिमेंटला ठेवला नाही बेटा, त्यांनी काही एलिमेंटचा ऍटॉमिक मास रिवाइज केला, चेक केला. तेव्हा इझी होतं का आपल्यासारखं वजन काटा घ्या त्याच्यावर ठेवा, आहे का तसं, ते नाही ना. त्यावेळेस त्यांनी काय केलं बेटा, ज्याला ज्या एलिमेंट बद्दल डाऊट होतं त्या एलिमेंटचा त्यांनी ऍटॉमिक मास काय केला, रिवाइज. रिवाइजचा अर्थ काय, परत चेक केला. आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं बेरिलियम. कुणाचं लक्षात आलं बेटा, बेरिलियम. बेरिलियमचं आधी मास किती म्हणत होते बेटा, 14.09. आधीचे सायंटिस्ट जे होते त्या सायंटिस्टच्या मते बेरिलियमचं आधी मास किती होतं, 14.09. पण मेंडेलिव्हला डाऊट आला आणि त्यांनी काय केलं बेटा, त्याचं मास चेक केलं, रिवाइज केलं. त्यावेळेस लक्षात आलं हे मास तेवढा असून केवढा आहे बेटा, 9.4. मास कमी झालं, मास काय झालं बेटा, कमी झालं. आणि त्यामुळे मग त्यांनी काय केलं बेटा, बेरिलियमला पुन्हा तुला बोरॉनच्या आधी ठेवलं. बोरॉनच्या सॉरी बेरिलियमला कुठे ठेवलं बेटा, बोरॉनच्या आधी ठेवलं. हा त्याचा फर्स्ट मेरिट आहे, त्याची बिग अचिव्हमेंट आहे, सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. सो ड्युरिंग अरेंजमेंट मेंडेलिव्ह रिवाइज atomic mass of some element. फर्स्ट स्टेटमेंट काय सांगायचं बेटा, ड्युरिंग अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन टू द टेबल मेंडेलिव्ह रिवाइज atomic mass of some element. ही करेक्ट. काय करेक्ट केला बेटा, अर्लियर मास ऑफ बेरिलियम किती होतं, 14.09 to 9.4. अँड ही प्लेस द बेरिलियम बिफोर बोरॉन. आणि त्यांनी काय केलं बेटा, बेरिलियमला कुणाच्या आधी ठेवलं, बोरॉनच्या आधी. ठीक आहे, सो फर्स्ट मेरिट बघा, तुमच्या ओन लँग्वेज मध्ये येऊ द्या, व्हॅल्यू आणि एलिमेंट चेंज करून. नाही मॅडम तुम्ही मनाने लिहा म्हणलं तर मनाने एलिमेंट लिहायचं नाही, एलिमेंट तेच राहू द्या, व्हॅल्यू तोच. ठीक आहे, फर्स्ट बघा, ऍटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज. ऍटॉमिक मास काही एलिमेंटचं त्यांनी काय केलं बेटा, रिवाइज. ठीक आहे, कशासाठी, टू गिव्ह प्रॉपर प्लेस इन टू द टेबल. त्यांना प्रॉपर प्लेस देण्यासाठी त्यांनी काय केलं बेटा, रिवाइज केलं. एक्झाम्पल, आधी प्रिव्हियसली बेरिलियम मास किती होतं बेटा, 14.0. मेंडेलिव्हने करेक्ट केलं, कशामध्ये करेक्ट केलं बेटा त्याला, 9. अँड प्लेस द बिफोर बोरॉन. आणि त्याला काय केलं बेटा, प्लेस केलं, कशाच्या आधी प्लेस केलं, बोरॉनच्या. कळालं फर्स्ट स्टेटमेंट तुम्हाला. ठीक आहे, सेकंड, टेबल बनवताना बेटा त्यांनी काय केलं, एलिमेंट कसे अरेंज केले म्हणून सांगितलं तुम्हाला मी आताच. ॲटॉमिक मास आताच बघितला आपण बेटा, एच नंतर हे सगळं गॅप होते तरी. आणि इथं त्यांनी काय लिहिलं बेटा, लिथियम. तसं टेबल करताना त्यांनी काही प्लेसेस वॅकंट ठेवला. असं नाही की नाही कोण मिळालं मग तिथंच लिहायचा एलिमेंट आहे. त्याने काय केलं बेटा, टेबल करताना काय केलेलं आहे, ड्युरिंग अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन टू द टेबल ही केप सम बॉक्स वॅकंट. तो काय केलं बेटा, काही बॉक्स कसा ठेवला, रिकामे ठेवला. आणि रिकामे ठेवून आजूबाजूच्या हा समजा प्लेस जो आहे हा वॅकंट आहे बेटा, इथे एखादा एलिमेंट आहे, इथे एखादा एलिमेंट आहे, दोन एलिमेंटच आहे. ह्या दोन एलिमेंटची स्टडी केला आणि ह्या दोघांच्या स्टडीवरनं तिथं कुठला एलिमेंट येईल त्याचं प्रेडिक्शन केलं, त्याचं फ्युचर सांगितलं. तुम्ही जाता ना काय होणार, इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, सांगतो ना भविष्य बेटा. तसं मेंडेलिव्हने काय केला, काही प्लेस वॅकंट ठेवला, त्याच्या नेबरिंग एलिमेंट वरनं त्या प्लेसची, वॅकंट प्लेसची एलिमेंट काय असेल, त्याच्या प्रॉपर्टीज काय असेल हे त्याने काय केलं बेटा, प्रेडिक्ट केलं. त्यांना त्या वॅकंट प्लेसला नेबरिंग एलिमेंट पासून नाव सुद्धा दिलं. 3 नावं कुठले होते, इका बोरॉन, इका सिलिकॉन, इका अॅल्युमिनियम. 3 वॅकंट प्लेस ठेवल्या बेटा त्यांनी. कुठले कुठले बघा, इका बोरॉन, इका अॅल्युमिनियम, इका सिलिकॉन. ठीक आहे, कशावर दिलं बेटा, त्यांच्या नेबरिंग बाजूला कोण आहे त्याच्यावर दिला, इका बोरॉन, इका अॅल्युमिनियम, इका सिलिकॉन. थांबा थांबा, भिवू नका, इथंच आहे मी. घेत नाही ना ते, लाईट लागले बेटा एकदम वर्षी. हा बंद करा आणि काढ बेटा, जाते खाताला येते का.